नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. बीडमधील लैंगिक छळ प्रकरण आणि या प्रकरणात अटकेत असलेल्या लंपट शिक्षकांच्या आता मुसक्या वळल्यानंतर त्यांचे वेगवेगळे कारनामे देखील बाहेर यायला लागलेत. खरं तर पोलिसांनी आता आपल्या तपासाचा देखील वेग वाढवलेला आहे आणि आता या प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांचे उद्योग देखील आता समोर यायला लागलेत. विजय पवार जो या क्लासचा चालक मालक, उमा किरण शैक्षणिक संकुलाचा चालक मालक, ज्ञानेश्वरी पब्लिक स्कूलचा चालक मालक, यानं या सगळ्या प्रकरणात नेमके काय काय केलंय हे देखील आता उघड होतंय. खरं तर हा पक्का करचुकव्या निघाला. म्हणजे यानं काय केलंय की कर चुकवण्यासाठी जो त्याचा चेला आहे प्रशांत खाटोकर, याला वेगवेगळ्या क्लासेसचा मालक दाखवलाय. म्हणजे बघा किती लबाड लांडगा आहे. आणि या विजय पवारचा, या खाटोकरचा मोबाईल, लॅपटॉप सगळं काही जप्त करण्यात आलेलं आहे आणि आता कसून चौकशी चालू. आणि यावरच माझा आजचं लाईव्ह आहे. कर चुकव्या पवारचा कारनामा, प्रशांत खाटोकरला दाखवला वेगवेगळ्या क्लासचा मालक. आपल्याला आठवत असेल 26 जून रोजी रात्री उशिरा बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीनं तक्रार दाखल केली आणि अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. उमा किरण शैक्षणिक संकुल, या उमा किरण शैक्षणिक संकुल मधल्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये नीटच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ होत असल्याची तक्रार समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला. कारण या क्लासमध्ये ही मुलगी अभ्यासिकेत पण शिकत होती, नंतर क्लासला देखील जात होती. पण गेल्या वर्षभरात याच क्लासचा चालक मालक आणि त्याचा चेला हे दोघे जण तिला बॅड टच करत होते. केबिन मध्ये बोलावून तिचे कपडे काढायचे, फोटो काढायचे, तिला शारीरिक मानसिक छळायचे. शेवटी या मुलीला असह्य झालं आणि ही मुलगी अक्षरशः अभ्यासाच्या ताणतणावाखाली आली की काय, म्हणून तिच्या आई वडिलांनी या विजय पवारची भेट घेऊन त्याला विचारलं देखील. पण तिथंही विजय पवारनी उडवाउडवीची उत्तरं दिली. ही मुलगी घरी गेल्यानंतर 15-15 दिवस जेवायची नाही, मध्येच रात्री दचकून उठायची, नीट झोपायची नाही. शेवटी आईने विश्वासात घेतलं आणि मग मात्र या मुलीनं जे काही तिच्यासोबत घडलं ते सांगितलं आणि मग आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. शेवटी अख्खं कुटुंब शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेलं आणि 26 जूनच्या रात्री या लंपट विजय पवार आणि प्रशांत खाटोकरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. आता याच रात्री हे दोघे फरार झाले, गायब झाले. 2 दिवस बोंबलत फिरत होते इकडे तिकडे, एक धाराशिव एक नगर. शेवटी दोघही मांजर सुंब्यात एकत्र येणार अशी माहिती मिळाली. पुण्याच्या दिशेने येणार होते ते. शेवटी या दोघांच्या मांजरसुंबा परिसरातच मुसक्या आवळल्या, बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्यांना पोलीस कोठडीत कोर्टाच्या माध्यमातून पाठवून दिलं. आता या सगळ्या दरम्यान याचं जे प्रकरण आहे हे अगदी ताजतवानं असतानाच आणखी एक तक्रार या विजय पवारच्या विरोधात दाखल झाली. 2 वर्षापूर्वी याच्या एका शाळेमध्ये काहीतरी जो काही शैक्षणिक गोष्टीवरून वाद झाला होता, त्याच वादाला कारणीभूत ही मुलगी, या मुलीला छळण्याच्या रूपांतरात झालं. हा तिला छळायचा, अक्षरशः तिला देखील बॅड टच करायचा आणि हे सगळं दाखल झाल्यानंतर तीही तक्रार या विजय पवारच्या नावावर नोंदवण्यात आली. आता मात्र पोलिसांनी आवाहन केलंय याच्या विरोधात आणखी काही तक्रारी असतील तर बिनदिक्कतपणे, बिनधास्तपणे पुढे या. कुणाचंही नाव पुढे येणार नाही, सगळ्यांची नावं गोपनीय ठेवली जातील. आता या प्रकरणात पोलीस तपास वेगानं पुढे सरकू लागला. या मुलीसोबत एक महिला सहाय्यक देखील देण्यात आलेली आहे आणि आता आजची माहिती जर आपण पाहिली तर या प्रकरणी आतापर्यंत 30 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेत. म्हणजे 30 जणांची चौकशी झालेली आहे. यामध्ये या पीडितेच्या मैत्रिणी देखील आहेत, क्लासमधले काही जण आहेत, कुटुंब आहे. या सगळ्यांची चौकशी होऊन जबाब नोंदवण्यात आले. आता याच्यात काही अल्पवयीन मुली असल्यानं त्यांच्या जबाबाच्या वेळी मानसोपचार तज्ञांच्या उपस्थितीत
आणि एक महिला पथक तयार करून त्यांचा जबाब घेण्यात आल्याचं बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलंय। याच दरम्यान या दोघांचेही लॅपटॉप, मोबाईल्स शिवाय या दोघांकडे जे काही डिव्हाइसेस आहेत ते सगळे जप्त करण्यात आलेले आहेत। इतकंच नव्हे तर या दोघांकडे टॅब हा काही डिव्हाइस होतो ते देखील जप्त करण्यात आले। त्यामध्ये काही सापडतंय का याचे देखील आता या ठिकाणी तपासणी होणार आहे। शिवाय मोबाईलचे सीडीआर देखील तपासले जात आहेत। खरं तर या दोघांनी इंटरनेटचा वापर करून काही कृत्य तर केलं नाही ना, त्याची देखील तपासणी करण्यासाठी इंटरनेट वापरकर्त्यांनाही पत्र देण्यात आलेलं आहे। एकंदरीत या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत 40 सीसीटीव्ही कॅमेरे हस्तगत करण्यात आले, त्यातले डीव्हीआर जप्त करण्यात आले, पण अवघ्या 20 दिवसांचाच डेटा फक्त रिकव्हर झालाय। त्यामुळे आधीचा डेटा रिट्रीव्ह करण्यासाठी किंवा तो सापडवण्यासाठी आता फॉरेन्सिक लॅब मध्ये या सगळे डिव्हाइसेस आणि हे डीव्हीआर देखील पाठवण्यात आलेले आहेत। या विजय पवारनं आपल्या उमा किरण शैक्षणिक संकुलाच्या दरम्यान जो काही मोठे मी माझे एवढे क्लास चालवतो आणि तेवढे क्लास चालवतो आणि 5,000 विद्यार्थी आहेत माझ्याकडे आणि कोट्यवधींची मी फी घेतो वगैरे जो काही सगळं त्याचं चाललं, या शाण्यानं खरं तर आपल्या क्लासेसच्या शिक्षकांचं हजेरी पुस्तक, विद्यार्थ्यांच्या हजेरी, नंतर शिक्षकांच्या सुटींच्या नोंदी याचं काही रेकॉर्ड ठेवलेलं नाहीये। सगळा आगळपगळ कारभार आहे। इतकंच नव्हे तर स्वतःचा कर चुकवण्यासाठी देखील त्याने प्रशांत खाटोकरला वेगवेगळ्या क्लासेसचा मालक दाखवलेला आहे, जणू काही हाच मालक आहे म्हणून। आता या प्रशांत खाटोकरनं काय उद्योग केले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। हा प्रशांत खाटोकर ती मुलगी जेव्हा 11वीत म्हणजेच जी मागच्या वर्षीपासून ते अगदी 25 जून 2025 पर्यंत हा सगळा प्रकार चालला, तर त्यावेळी तिची अभ्यासिकेची तासाची टायमिंग संपली की हा खाली टू व्हीलर घेऊन उभा असायचा आणि चल बस माझ्या गाडीवर तिला म्हणायचा। ती टू व्हीलर देखील आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये ही घटना वर्षभराची आहे, त्यामुळे त्या वर्षभरात जो काही सीसीटीव्हीतला डेटा आहे तो रिकव्हर करणं गरजेचं असल्यानं आता हे डीव्हीआर देखील फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। या सगळ्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आता समोर येतोय, तो म्हणजे या संपूर्ण घटनेचं सीन रिक्रिएशन केलं जाणार आहे। सीन रिक्रिएशन म्हणजे काय, तर नेमकी घटना कशी घडली, त्यात कशा प्रकारे आरोपींनी कायदा मोडला, कोणत्या बाबी सीसीटीव्हीत नोंद झाल्या याची माहिती घेण्यासाठी आता पोलीस या दोघांनाही त्या केबिन मध्ये घेऊन जाणार आहेत आणि त्या ठिकाणी काय काय घडलं होतं तो सीन आता पुन्हा रिक्रिएट म्हणजेच रिक्रिएशन त्याचं केलं जाणार आहे। या सगळ्या प्रकरणात खरं तर आतापर्यंत जे काही हाती लागलेलं आहे त्यामध्ये एकतर या दोघांचे मोबाईल, टॅब, त्या जोडीलाच या दोघांचे लॅपटॉप, या प्रशांत खाटोकरची जी काही गाडी आहे तो वापरायचा टू व्हीलर ती, शिवाय 30 जणांचे जबाब। आता हे जबाब गोपनीय आहेत कारण की त्यात अल्पवयीन विद्यार्थिनी देखील आहेत, कुटुंबातले देखील लोक आहेत, शिवाय त्या पीडितेच्या मैत्रिणी देखील आहेत। आता या सगळ्यांमधून नेमकं काय पुढे येतंय, याच्यात आणखी काय वेगवेगळे पुरावे हाती लागतायत आणि या विजय पवारनं काही उद्योग केलेत का, लॅपटॉप, टॅब आणि मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेट वापरून काही चुकीचं केलंय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता लवकरच आपल्याला या पोलिसांच्या तपासातून मिळणार आहेत। अर्थात शिवाजीनगरचे किशोर पवार पोलीस निरीक्षक या संपूर्ण घटनेचा तपास करतायत। या बीड जिल्ह्यामध्ये खरं तर आपण बघतोय काय काय चाललेलं आहे। तिकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं, त्यानंतर आणखी बरेचसे गुन्हे देखील वेगवेगळे हिंसाचाराचे, गुंडागर्दीचे आपण पाहिले, नंतर अक्षरशः महिलांवर अत्याचार झाल्याचं देखील आपण पाहिलं आणि आता हा मुलींवरचा लैंगिक छळाचा प्रकार असो आणि आताच मगाशीच मी एक लाईव्ह केलं ते म्हणजे शिवभोजन थाळीतला सगळा प्रकार। या सगळ्या प्रकरणात बीड कायम रडारवर राहिलेला आहे, पण या प्रकरणात मात्र आता विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या उत्पन्नाचे स्रोत देखील पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत। एवढ्या अल्पावधीत कोट्यवधींची माया जमवली कशी, इथे कुणाचा राजकीय आश्रय घेतला गेला, यात कुणाचे आर्थिक लागेबांधे आहेत, हे सगळं काही आता या प्रकरणातून तपासातून निष्पन्न होणार आहे। त्यामुळे या कर चुकव्या
विजय पवारचा हा कारनामा समोर आलाय. स्वतःच्या नावावर सगळं, पण ठेवलंय कुणाच्या नावावर? आपल्या चेल्याच्या, म्हणजे प्रशांत खाटोकरच्या. आता या दोघांच्याही खाटा उभ्या राहिल्यात एवढं नक्की. या विजय पवार आणि प्रशांत खाटोकरला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सगळ्या पालक संघटना, नंतर वेगवेगळे क्लासेस असतील तिथले, शिवाय अर्थातच महाराष्ट्राची जनता देखील यासाठी पुढाकार घेतीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पीडित मुलींना या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी सरकार देखील आता कटिबद्ध आहे. लवकरच SIT देखील आता स्थापन होईल. तिची घोषणा तर झालेली आहेच. SIT स्थापन झाल्यानंतर या प्रकरणाला निश्चितपणे आणखी वेग येईल याबद्दल शंकाच नाही. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.